अकोल्यामध्ये काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आता अकोल्यामध्ये तिरंगी लढत होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। अकोला जो प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला मानला जातो, या ठिकाणी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे आणि अभय पाटील यांना अखेर काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे अकोल्यामध्ये आता तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। काँग्रेसचा हा उमेदवार नेमका काय कमाल करतो याच्यावर आता इथून पुढच्या निवडणुकांची गणितं अवलंबून असणार आहेत। याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, काँग्रेसचा अकोल्याचा उमेदवार जाहीर झालेला आहे, काय चित्र असू शकतं या मतदारसंघात? या ठिकाणी अगोदर संजय धोत्रे हे खासदार राहिलेले आहेत भाजपचे आणि आता त्यांच्या मुलाला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली भाजपकडनं। मात्र प्रकाश आंबेडकर हे सातत्यानं अकोल्यामधून उमेदवार असतात, निवडणूक करतात। मात्र आपण पाहिलं तर गेल्या वेळेस ते हरले होते, त्यांचं 2 नंबरला मतदान होतं। मात्र यावेळेस असा एक सूर होता की प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार जाहीर करणार नाही। मात्र काँग्रेसने यावेळेस त्यांच्या विरोधात अभय पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळं ज्या पद्धतीने सांगितलं होतं की वंचितच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही, या संदर्भात काही महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं होतं। मात्र काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीबद्दल। तर अकोल्यामधली ही लढाई, अकोल्यामध्ये काँग्रेसकडून उमेदवार दिला जाणार की नाही याची उत्सुकता होती। विशेषतः वंचित आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये बिनसल्यानंतर देखील काँग्रेस या ठिकाणाहून उमेदवार देईल की नाही अशी चर्चा होती। महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला जाऊ नये अशी अपेक्षा होती। मात्र अखेर काँग्रेसकडून या ठिकाणी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आणि अभय पाटील यांना इथून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली। महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांमध्ये रंगत याला या निमित्ताने सुरुवात झालेली आहे। अकोला हा प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि या ठिकाणाहून गेल्या वेळी प्रकाश आंबेडकरांनी 2 नंबरची मतं घेतलेली होती। यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांविरोधात इथे कुठलाही उमेदवार देऊ नये महाविकास आघाडीनं असा एक मतप्रवाह होता आणि त्या बदल्यात महाविकास आघाडी मवियाच्या काही उमेदवारांना पाठिंबा देईल अशा प्रकारची चर्चा, अशा प्रकारचा एक अलिखित करार महाराष्ट्रात होईल असं चित्र होतं। मात्र आता काँग्रेसने अकोल्यातून उमेदवाराची घोषणा केली।